आणि आता संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। बारामतीमध्ये प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यास रोखल्याचा आरोप। शॉपिंग करण्यासाठी बारामती टेक्सटाईलमध्ये जात असल्याचं प्रतिभा पवार यांचं म्हणणं होतं, मात्र अर्धा तास गेटवर रोखल्याचा आरोप आहे। भाजपा नेत्या नवनीत राणांच्या सभेमधील राडा प्रकरण आरोपींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। आतापर्यंत 4 जणांना अटक, इतरांचा शोध सुरू आहे। बारामतीत युगेंद्र पवारांसाठी उद्या शरद पवारांची सांगता सभा। उद्या दुपारी 2 वाजता पवारांच्या सभेचं आयोजन। बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना आहे। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचा रोड शो। जयताळा बाजार परिसरामधून फडणवीसांचा रोड शो। कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग। आता मध्य नागपूरचे भाजपा उमेदवार प्रवीण दटकेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन। प्रवीण दटकेंच्या प्रचारार्थ कंगना रनौत यांचा रोड शो। मनसेच्या दिलीप दातीर यांचा भाजपमध्ये सीमा हिरे यांना पाठिंबा। ही सीमा हिरे नाशिक पश्चिम मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगणात, तर मनसेला आणखी एक धक्का। माजी नगराध्यक्ष विजय औटेंचा काशीनाथ दातेंना पाठिंबा। काशीनाथ दाते अजित पवार गटाचे पारनेरचे उमेदवार आहेत। धाराशिवच्या परंड्यामध्ये तानाजी सावंत यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये महिलांसह कार्यकर्त्यांचा समावेश। अमित शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द, दिल्लीला गेल्याची माहिती। शहांच्या आज गडचिरोली आणि नागपूरमध्ये प्रत्येकी 2 सभा होत्या। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा नांदेड दौराच रद्द अचानक झाला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रेवंत रेड्डी यांच्या रोड शोचं आयोजन। रेड्डींनी दौरा रद्द करत भोकरच्या सभेला हजेरी लावली। मी माझी शेवटची ही निवडणूक आहे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा। लवकरच माझा वारसदार ठरेल, सोनाली केसरकर निवडणूक लढणार नसल्याचीही केसरकरांची माहिती। पुण्याच्या भोरमधील महायुतीचे उमेदवार शंकर बांडेकरांच्या प्रचारार्थ अजित पवार मैदानात। गेल्या 15 वर्षामध्ये विकास न झाल्याचं म्हणत संग्राम थोपटेंवर अजित पवारांची टीका। फेक नेरेटिव्हमुळे लोकसभेला जनता फसली होती, विधानसभेला फसणार नाही, तर विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल। शिंदे गटाचे कर्जतचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा विश्वास। भुसावळ परिसरात खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यास परवानगी नाकारली। प्रतापगडी यांचे हेलिकॉप्टर जवळ जळगाव येथील जैन हिल्सवर उतरवलंय। यवतमाळच्या पुसद विधानसभेत यंदा परिवर्तन होणारच। एकाच कुटुंबामध्ये असलेली सत्ता उलथून लावा आणि विकासाची दारं खुली करा, पवार गटाचे उमेदवार मैद यांचं आवाहन। नांदेडचे काँग्रेस उमेदवार मिनल खदगावकरांच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री मैदानात। रेवंत रेड्डींकडून खदगावकर यांना मतदान करण्याचं आवाहन। कोल्हापूरच्या इचलकरंजीचे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडेंच्या जोरदार प्रचार। आवाडेंसाठी उपनगराध्यक्ष रवी राजपूत यांनी घेतली आहे महिलांचा मेळावा। भंडाराच्या पवनीमध्ये शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र भोंडेकरांचा गावागावात जाऊन प्रचार, तर भंडारामधील जनता महायुतीला साथ देणार, भोंडेकरांचा विश्वास। याचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचं पुण्याच्या कसब्यात जोरदार शक्ती प्रदर्शन। धंगेकरांच्या पदयात्रेत अमोल कोल्हेंचा सहभाग। भिवंडी ग्रामीणचे ठाकरे गटाचे उमेदवार महादेव घाटाळ यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन। घाटाळांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचं आयोजन। बाईक रॅलीत मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी। गोंदिया विधानसभेमध्ये पहिल्यांदाच कमळ जिंकणार, भाजपा उमेदवार विनोद अग्रवाल यांच्याकडून विश्वास व्यक्त। विनोद अग्रवाल 2019ला पहिल्यांदा अपक्ष म्हणून गोंदियातून विजयी झाले होते। सांगलीच्या तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय काका पाटलांचा जोरदार प्रचार। संजय काकांकडून प्रचारासाठी पदयात्रा, रॅली, बैठकांचा धडाका। नागपूरमध्ये पिकअप टेम्पोच्या बोनेटवर उभं राहून उमेदवाराचा प्रचार। प्रमोद घोरडेंना टेम्पोच्या बोनेटच उभं राहून मतदारांशी संवाद साधावा लागलाय। घोरडे उमेरडमधून अपक्ष उमेदवारीच्या निघण्यात आहेत।